नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडवर एक जबरदस्त अपडेट आला आहे. त्या अपडेटबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. आणि मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड ही अशी कंपनी आहे जिचे ड्रोन ऑपरेशन सिंदूरमध्ये यूज केले होते आणि हे स्वतः इंडियन गव्हर्नमेंटने कन्फर्म केले होते. तर चला आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. सोलार इंडस्ट्रीज विन्स कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹158 कोटी फॉर सप्लाय टू मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला मंडे 23 जून 2025ला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला डिफेन्स प्रोडक्ट्स सप्लाय करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ऑर्डर मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे ₹158 कोटी. आणि मित्रांनो, ही अपडेट स्वतः गव्हर्नमेंटने कन्फर्म केली होती की सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे नागास्त्रा ड्रोन ऑपरेशन सिंदूरमध्ये यूज केले होते. चला मित्रांनो, आता आपण डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.15%, FISची होल्डिंग आहे 5.82%, DISची होल्डिंग आहे 14.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.92%. आणि मित्रांनो, जर आपण डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे 1611 कोटी रुपयांनी 2167 कोटी रुपये. तसेच या कंपनीचे सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाली आहे 1973 कोटी रुपयांनी 2167 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 243 कोटी रुपयांनी 346 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 338 कोटी रुपयांनी मार्जिनली वाढून 346 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025 एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025मध्ये आली आहे 7,500 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025मध्ये आली आहे 1288 कोटी रुपये. आणि मित्रांनो, डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की या कंपनीचा करंट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2026मध्ये रेव्हेन्यू येऊ शकतो 10,000 कोटी रुपये, जो फायनान्शियल इयर 2025च्या कंपॅरिझनमध्ये 33%ने ग्रो होईल. आणि मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू येईल 10,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, त्या 10,000 कोटी रुपयांमधून फक्त 3,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू डिफेन्स बिझनेसमधून येईल अशी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025मध्ये या कंपनीचा डिफेन्स बिझनेसमधून रेव्हेन्यू आला होता 1,355 कोटी रुपये आणि या कंपनीला अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026मध्ये डिफेन्स बिझनेसमधून रेव्हेन्यू येईल 3,000 कोटी रुपये, म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या कंपॅरिझनमध्ये या कंपनीचा डिफेन्स बिझनेस फायनान्शियल इयर 2026मध्ये डबलपेक्षाही जास्तीने ग्रो होईल.
आणि मित्रांनो, जर आपण डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीची रिझर्व अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे. 2,592 कोटी रुपयांनी 3,287 कोटी रुपये आणि सध्यास या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे 4,368 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग डिक्रीज झाली आहे 472 कोटी रुपयांनी 583 कोटी रुपये आणि सध्यास या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 393 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ती पहिले होती जवळपास 700 कोटी रुपये, नंतर 521 कोटी रुपये आणि सध्यास सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे जवळपास 550 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे. या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स होता पहिले 260 कोटी रुपये, नंतर 287 कोटी रुपये आणि सध्याच या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 725 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती 0 आहे, जी या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.15% आणि यांच्या प्रमोटर्सनी आपली 1.52% हिस्सेदारी प्लेज ठेवली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडवर एक जबरदस्त अपडेट आला आहे, तो अपडेट बघितला आणि डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.